सांगितलेलं आहे. बरोबर आहे की नाही शिरोळकर सर? बरोबर बरोबर. हा, त्यांनी यांना विश्वासात घ्यावं आयुक्तांनी असं शिक्षण मंत्री महोदयांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. मग आपण आंदोलन उगीच केलं का? आंदोलनाचं फलित काय आहे? आपल्या आंदोलनाचं फलित एकच होतं, सर्वात मोठं यशस्वी फलित म्हणजे की राज्य सरकारकडे उपलब्ध असणाऱ्या माहितीमध्ये जो आमचा संभ्रम आहे, आलेल्या अधिभारावरती जो आमचा संभ्रम आहे, तर तो दूर करण्यासाठी की आपल्या संघटनेच्या लोकांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि वस्तुस्थिती काय आहे ते आपल्याला समजावून सांगावी. आणि जर समितीच्या माध्यमातून चुकीचं काही पटलावरती येत असेल आणि त्यामुळे जर तुम्ही वंचित राहत असाल तर आम्ही राज्य सरकार म्हणून त्याचा गांभीर्याने विचार करू, हे आपल्याला आपल्या शिक्षण मंत्री महोदयाने अत्यंत तळमळीने सांगितलेलं आहे. मग जर शिक्षण मंत्री महोदय एवढ्या तळमळीने त्यातला संभ्रम दूर करण्याची इच्छा प्रकट करतायत, आपल्याला इन्व्हॉल्व करून घ्या म्हणतायत, तर मग आपल्या आयुक्तांना आणि सचिवांना काय अडचण आहे त्याच्यामध्ये? आपण असं कितीही फिरलो, आपला तालुका अध्यक्ष जा, जिल्हाध्यक्ष जा, माहिती घ्या, आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी माहिती गोळा केली, मी मान्य करतो, एक डेटा तयार झाला, मान्य करतो, पण ते उद्या बोलतील की हा ऑथेंटिक नाहीये. जेव्हा एखादं मॅथमॅटिकल गणित एका पायरीत चुकलं काय आणि 2 पायरीत चुकलं काय, ते चुकलंच. आपला डेटा ऑथेंटिक नाही असं एका शब्दामध्ये ते बाजूला ठेवू शकतात. मग एवढी मेहनत करून काय फायदा की जे स्वीकारलंच जाणार नाही? ते गोळा करायला कशाला शक्ती वाया घालवायचे? जर शिक्षण मंत्री महोदयाने सांगितलं की यांना समाविष्ट करून घ्या, विश्वासात घ्या, वस्तुस्थिती सांगा, अधिभार सांगा, लोकांची माहिती द्या, जर शिक्षण मंत्री महोदयाने आपल्याला तसं कमिट केलं आपल्या डेलिगेशनमध्ये, तर त्याप्रमाणे आयुक्तांनी आपल्याला सहकार्य करावं, एवढीच आपली मागणी आहे. सर्व पिक्चर क्लिअर होऊन जाईल त्याच्यामध्ये. आपण या समिती मेंबर आणि आजी माजी आमदार महोदय तर यांच्याकडून काही आपल्याला मिळणार नाहीये. हे मला तर सध्या जे वाटतं ते चित्र असंच आहे. कारण मी स्पष्ट सांगतो की वोट बँक म्हणून आपल्यामध्ये सुद्धा आदरणीय निकम सर गांभीर्याने घ्यावं आपण आणि सर्वांनी, आणखी सुद्धा आपल्या संघटनेमध्ये काही कामं करणारी लोक की संभ्रम निर्माण करणाऱ्याच्या कोर कमिटीचे ऍक्टिव्ह पदाधिकारी आहेत. अगदी बरोबर. आपण अनेकदा मिटिंग लावतो, आपल्या मिटिंगला हजर नाहीत. अनेकदा आपण आंदोलन लावतो, आपल्या आंदोलनाला हजर नाहीत. अगदी बरोबर. पण आपण राज्याचं नेतृत्व करतोय, आपण त्यांना आपले आदरणीय एक अभ्यासू ताकद मानतोय. पण ज्यांना आपण आपले अभ्यासू ताकद मानतो तेच लोक आपल्याला वेळ देत नाहीत. मग जिल्हा अध्यक्षाने कुठून माहिती आणून द्यावी? बरं, समजा दिली माहिती, तर हे असं नाही चालत की आपण एकाशी अटॅचमेंट राहायचं, दुसऱ्याच्या बरोबर राहायचं, मग इकडे काहीतरी एखादं संभ्रम करून टाकायचा की आपला प्रश्न एक चालू असताना दुसराच प्रश्न समोर मांडायचा ग्रुपच्या माध्यमातून. काही गोष्टी ह्या 8 दिवसामध्ये सर्वांच्या निदर्शनास आल्या असतील. असं नाही चालत माझ्या बांधवांनो. जर आपण प्रामाणिकपणे आपल्याला जुनी पेन्शन मिळावी म्हणून लढत आहोत, तर ह्या आपल्या लढ्यामध्ये आपण एकत्र झालेले नॉन पॉलिटिकल आहोत. आणि आमदारांनी आणि आमदार बनू इच्छिणाऱ्या असणाऱ्याने आपला धसका घेतला एकाच गोष्टीचा धसका घेतलाय की आम्हाला निवडणूक लढवायची नाही, आम्हाला नेता बनायचं नाही, आम्हाला आमच्या भाकरीसाठी लढायचं आहे. आणि या आपल्यावरती लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवलाय. आतापर्यंत 13-14 वर्षे त्यांना जे वापरलंय लोकांना या सर्वांनी पद्धतशीरपणे, की हे लोकांच्या लक्षात आलंय म्हणून लोक आपल्या पाठीमागे आहेत. आणि आपण लोकांना वास्तव परिस्थिती सांगून बरोबर घेतोय याचा ज्यांनी धसका घेतलाय त्यांची नाटकं काय थांबत नाहीत. पुन्हा आंदोलन लावा, पुन्हा तारीख डिक्लेअर करा, पुन्हा समिती अंतिम वेळेला निर्णय घेईल म्हणा. म्हणजे हवेत तीर मारून आपल्याला अडचणी निर्माण करणारे लोक जे आहेत हे कदाचित आपल्या सचिवांच्याही संपर्कात असू शकतात, आयुक्तांच्याही संपर्कात असू शकतात. सर्वसामान्य भाकरीसाठी लढणारे लोक आपल्या पाठीमागे आहेत. आपली गरिबाची लढाई आहे, गरजवंताची लढाई आहे, आपली नेते मंडळीची लढाई नाही, आमदार पद मिळवण्याची लढाई नाही, आपली भाकरीची लढाई आहे. आपली या भाकरीच्या लढाईसाठी आलेल्या लोकांना एकत्रितपणे हे समितीचे लोक जे माहिती आहे असं ते सांगतात. मग हेच लोक उद्या आयुक्तांकडे का बोलणार नाहीत की यांना माहितीपासून वंचित ठेवा? बरोबर सर. हे राज्याचं प्रमुख नेतृत्व करणारे लोक आहेत.
हे त्यांच्या संपर्कात आहेत दररोज. मग आपल्याला शिक्षण मंत्र्याने जर ग्वाही दिली आहे तर आपण त्या एकाच शब्दावरती की आदरणीय शिक्षण मंत्री महोदय यांनी आपल्यासाठी अत्यंत सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे, आपण लक्षात घेणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. त्यांनी अत्यंत प्रेमानं आपल्याला अटेंड केलं कालच्या आंदोलनामध्ये आणि हसत त्यांनी सांगितलंय की हे जे काय चाललंय ते सगळं तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि याच्यामध्ये जर काही गैर असेल, आकड्यामध्ये तफावत असेल तर आपण तात्काळ निर्णय घेऊ. येस. एवढे मोठे आकडे आपल्या पटलावरती येत आहेत, त्याच्यापेक्षा जर वेगळे असतील तर आपल्याला थांबण्याची गरजच नाही, आपण तात्काळ निर्णय घेऊ. हे शिक्षण मंत्री महोदयांनी प्रत्यक्ष सांगितलंय आपल्याला आपल्या डेलिगेशनमध्ये. तर मग आपण इकडे तिकडे फिरण्याची आवश्यकताच नाही असं मला वाटतं. येस येस. आपल्याला डेलिगेशनमध्ये दिलेल्या मुद्द्याच्या आधारे मीटिंगमध्ये आपण शिक्षण आयुक्ताशी ठामपणे डेटाची मागणी करावी आणि अधिभाराची मागणी करावी की त्यांनी ती राज्य सरकारकडे सादर केलंय असं त्यांचं म्हणणं आहे ना. मग राज्य सरकारकडे जी माहिती सादर केली आहे ती आमचीच आहे, मग आमचीच माहिती आम्हाला द्यायला काय हरकत आहे त्याच्यामध्ये. हे काही गोपनीयच्या क्षेत्रामध्ये येतच नाहीये. सरकारी कागदोपत्री माहिती आहे. आणि बरं ही पोर्टलची माहिती आहे, ही का गोपनीय माहिती आहे का? तुमच्या पोर्टलवर राज्य सरकारच्या उपलब्ध असणारी माहिती का गोपनीय माहिती नाहीये? ती सर्वश्रुत माहिती आहे. मग तीच आपल्याला ऑथेंटिकपणे द्यायला काय अडचण आहे? आपल्याला माहिती मिळत नाही याचं कारण मी स्पष्टपणे सांगतो, या समितीमध्ये असणारे आजी माजी आणि मात्र सत्ताक नेते आपले देऊ नका आपल्याला म्हणून सांगतात सर. माहिती देऊ नये याच्यासाठी जाणीवपूर्वक अधिकारी वर्गांना विश्वासामध्ये घेऊन प्रयत्न करत असावेत असा माझं वैयक्तिक मत आहे. कारण आदरणीय गोडसे सरांनी आपल्या खूप प्रयत्न केलेत. पुण्याला आयुक्त कार्यालयामध्ये आपण एक दिवशी धरणे आंदोलन केलं तेव्हापासून मला वाटतं गोडसे सरांनी अनेक फेऱ्या मारल्या असतील. त्यांना आपण ऑथेंटिक देत आहोत. 2 दिवस, 4 दिवस, 6 दिवस, महिना अखेर. आपण का त्या अधिकाऱ्याचे शत्रू नाही आहेत? ते आपल्याला माहिती का देत नाहीत? बरं त्यांना रेकॉर्डवर आहे तीच माहिती द्यायची आहे. बरं ती माहिती दिल्याने ते कोणत्या अडचणीत येणार आहेत? जर ती माहिती देताना ते अडचणीत येणार नसतील तर त्यांनी तात्काळ आपल्याला ती माहिती दिली असती, किंवा ती माहिती दिल्यानंतर कोण अडचणीत येणार आहे कदाचित ते त्यांना माहिती देण्यापासून थांबवत असतील. बरोबर. साधी गोष्ट आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. अगदी बरोबर सर, बरोबर बोला अगदी तुम्ही. मार्मिक आहे. मी थोडं स्पष्ट बोलतो कारण हा, मला सर, आम्ही- सर, बरोबर आहे. समज आहे. तुम्ही राईट बोलता. मार्मिक आहे. माझ्या बंधू आणि भगिनीनो, मला कोणाच्याही दारात पीठ मागायला जायचं नाही. माझी चूल कोणी चालवत नाही. येस. आपण आपलं काम करतो, आपला प्रपंच. आपण अनेकांना आमदार बनवले गेली 30-35 वर्ष मते देऊन. शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार असतील किंवा कोणी असतील, आपण त्यांना बनवलंय. त्यांनी कोणीही आपल्याला काहीही बनवलेलं नाहीये. आपल्याला भाकरीसाठी वंचित ठेवून सेवानिवृत्त बांधवांची जडणारी प्रेत पाहायची यांची इच्छा आहे. हे उघड आहे. कारण स्पष्ट परिस्थिती आहे. तुम्ही सांगा आतापर्यंत पेन्शनच्या प्रश्नाला कोण गांभीर्याने घेतोय? हे का घेत नाही? तर निवडणुकीमध्ये तुम्ही जाहीर वल्गना करता, तुमचे ऑडिओ व्हिडिओ क्लिप आहेत, सभागृहामध्ये घोषणा करता आणि समितीचे अहवाल समितीमध्ये असणारी लोक सांगतायत. अहो गंमत म्हणजे मला लाज वाटते हो या लोकांची, खरंच लाज वाटते. हे सांगतात काय आपल्याला की आम्ही सगळ्यांना घेऊन जातोय. अरे तुमचं मी कौतुक करतो, सगळ्यांना घेऊन जात आहात तुम्ही, तर मग सगळ्यांचा प्रश्न सोडवा. मग सगळे आहेत, जास्त आहेत म्हणून प्रश्न सुटत नाही. मग काय म्हणायचं आहे याला? संख्या जास्त आहे, अधिभार जास्त आहे म्हणून प्रश्न सुटत नाही. सांगणारे सांगतात की आम्ही सगळ्यांना घेऊन जातोय. मग आमच्या सेवानिवृत्त बांधवांची जळणारी प्रेत पाहायचेत का तुम्हाला? त्यांना उपाशी मारून, त्यांना भाकरीपासून वंचित ठेवून, त्यांची रुग्णालयामधली तळमळ पाहून तुम्ही कोणतं पुण्यकर्म कमवत आहात? हे निक्षून विचारू त्यांना. आपल्याला आपण विचारू त्यांना एकदा. येस सर, येस सर. संघटनेचं पत्र देऊन विचारू आपण त्यांना. आपण त्यांना बनवलेलं आहे, त्यांनी आपल्याला बनवलेलं नाही. कोणाच्या समोर पदर पसरायची गरज नाही. आपण आपला न्याय हक्क मागतोय. आताच इंडोली सरांनी मग एक पोस्ट टाकली होती बघा, आमदारांच्या क्लिप फिरतात लगेचच. तारीख आली की क्लिप फिरतात, किंवा थोडंसं कुठंतरी वाजलं ठक्क की यांच्या क्लिपा यायला चालू होतात. अरे ऐकल्या बाबांनो, 13, 14, 15 वर्ष क्लिपा ऐकल्या, तुम्हाला मतं दिली, तुमची सभागृहातली भाषणं ऐकली, तुमच्या खाजगीतल्या चर्चा ऐकल्या, सगळं ऐकलंय. आपण आंदोलन केलं आझाद मैदानावरती,
तेव्हा काही मगरीचा अश्रू घेऊन आपल्याकडे आले. म्हणजे टप्पा अनुदानित लोकांची आपल्याला मतं मिळाली, संख्या मोठी आहे म्हणून त्या गंगेत घोडं न्हाण्यासाठी काही लोक तिथे आले होते आझाद मैदानात. मग त्यांना वाटलं गंगेत आपलं इकडे घोडं न्हाता न्हाता या पण गंगेत थोडस हात धुवून जावं म्हणून काही आपल्याकडे आले आणि गेले. पण येताना कुश्चित भावाने आले आणि जातानाही आपल्याकडे वक्रदृष्टी करूनच गेले, येस. की ज्यांनी आतापर्यंत आपल्याकडूनच सगळं मिळवलंय गेल्या 13, 14, 15 वर्षापासून. ऑथेंटिक माहिती मिळत नाही. आपण राज्य शासनाचे किंवा कुठल्याही आपल्या अधिकाऱ्याचे शत्रू नाहीत. ते आपल्याला माहिती देऊ शकतात. कदाचित झारीतले काही शुक्राचार्य त्यांचे पॉलिटिकल मतावर डोळे ठेवून केलेले डावपेच ऑथेंटिक माहितीमुळे उघडे पडतील या भीतीपोटी अधिकारी वर्गांना हाताशी धरून आपल्याला वंचित ठेवण्याचं पाप करत असावे असं मला वैयक्तिक वाटतंय. 100% याशी सर. किती सहमत असतील किंवा किती नसतील बरोबर आहे सर, बरोबर आहे, एकदम right. ते मला नाही, बरोबर मला नाही बरोबर सांगता सर, येत. right आहे. पण आदरणीय गोडसे सरांनी प्रयत्न केले नाहीत का? आपण आंदोलन केलं नाही का? मग शिक्षण मंत्र्याने त्यांना आपल्याला जसं आदेशित केलंय बरं तसं त्यांनी आदरणीय शेळकर सर आपली डेलिगेशन टीम त्यांनी आपल्या त्या निवेदनावरती तसा उल्लेख केलाय, लिखित स्वरूपामध्ये दिलाय. मग ते निवेदन आपण दिलेलं लिखित स्वरूपामध्ये आपल्या आयुक्तांकडे नाही का? बरं शिक्षण मंडळाचे काही वरिष्ठ पदाधिकारी डेलिगेशन बोलवून घेतलं होतं. त्यांना धड आपले आकडे सांगता येत नव्हते, त्यांना धड आपला अधिभार सांगता येत नव्हता. पण त्यांनी एक गोष्ट सत्य सांगितली, आम्ही कुठलंही सकारात्मक हमीपत्र दिलेलं नाही, की जे आपल्याला सांगतात लोक की हमीपत्र दिलंय. आता काहीतरी मात्रसत्ताक लोकांनी तर पत्र दिलेत की दिलेल्या हमीपत्राची म्हणजे सकारात्मक ॲफिडेव्हिटची आम्हाला कॉपी द्यावी. त्या आधारावर त्यांनी आंदोलन कॅन्सल केलं ना. हा आणि मग मला सांगा सकारात्मक पत्र दिलेलं नाही. एका 1.5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी राज्य सरकारने त्यांची फक्त बाजू मांडलेली आहे, म्हणणं मांडलेलं आहे. बरं म्हणणं त्यांनी काय मांडून मांडलेलं असणार आहे? आम्ही लार्जर बेंचच्या निकालाचं पालन करीत आहोत. लार्जर बेंचने जे निकाल आहे त्याच्याप्रमाणे आम्ही आमची कारवाई करतो, एवढंच आहे. बाकी काय आहे याच्यामध्ये? पण आपल्याला संभ्रम निर्माण करतात की हमीपत्र दिले. बरं हे 101% मी तुम्हाला बॉन्ड पेपरवरती लिहून देतो. राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टामध्ये सकारात्मक हमीपत्र दिलं जाणार नाही. जर आपल्याला मेहरबान न्यायालय निकाल देणार असेल तर त्याची द्यावा आणि तो तसाच आपल्याला मिळेल, आपण जर खूप मोठे नशीबवान असू. पण राज्य सरकारकडून सकारात्मक हमीपत्र जाईल हे कदापिही शक्य नाही. कारण जेव्हा आपण धानोरकर सर, शिरोळकर सर होती मग तुषार महाजन साहेबाकडे, तेव्हा त्यांनी निक्षून सांगितलं की आता काहीही देणार नाही. आमचं म्हणणं आमची बाजू मांडून झालेलं आहे. हे सगळं सर्वश्रुत आहे. फक्त आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये अंधारात ठेवलं जात आहे की पटलावर असणाऱ्या माहितीमध्ये संभ्रम आहे. हे संघटनेच्या स्थापनेपासून आपण बोलतोय. तर राज्य सरकारने राज्य आयुक्तांनी आपल्याला ती माहिती द्यावी, पण ती माहिती दिल्यानंतर ज्यांचे प्रश्न निर्माण होते ते कदाचित झारीतील शुक्राचार्य म्हणून काम करत असतील तर आपण ठामपणे उद्याच्या डेलिगेशनला गेल्यानंतर की आम्हाला शिक्षण मंत्री महोदयाने सांगितल्याप्रमाणे माहिती द्या, असणाऱ्या तुमचा जे अहवाल आहे त्याच्यामध्ये आम्हाला विश्वासामध्ये घ्या. त्याच्यामध्ये जर विश्वासार्हता नसेल किंवा काही चुकीचं असेल तर आमचं मत ऐकून घ्या आणि ते घ्यावं असं शिक्षण मंत्री महोदयाने सांगितलंय. एकदम बरोबर बोलले. एकदम बरोबर सर. मग इतका आणि आपला त्या समितीमध्ये आपल्या संघटनेचं एक प्रतिनिधित्व द्या. हा मग एवढा मोठा आपल्याला जर प्रवेशद्वार उघडलंय समोरनं तर दारातून मागच्या दारातून खिंडीतून कशाला जायचंय? मग प्रवेशद्वार शिक्षण मंत्र्याने उघडून दिले आपल्याला काल आपल्या आंदोलनामधून. यांना समितीच्या अहवाला अवगत करा, यांना आकडेवारी द्या आणि जर काही त्याच्यामध्ये त्रुटी असतील तर सर तुम्ही आमच्या निदर्शनास सांगून द्या. जर त्याच्यामध्ये खरंच काही तफावत असेल आणि आपल्याला परवडणार असेल तर आम्ही तात्काळ निर्णय घेऊ. शिक्षण ठीक आहे सर, मंत्र्याचे हाच मुद्दा घेऊन जाऊया. आणि बरोबर तर आहे. शिक्षण मंत्र्यांना समजलंय की हे संघटना आणि ती समिती वेगळे आहेत, हे त्यांना हो. समजलंय. होय 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 होय. बरोबर तर आहे. एकंदरीत आपण थोडस ह्या डेटा कलेक्शनवरती जे काही शक्ती खर्च करायचा विचार करतो
समजा आपण केला डेटा सगळा कलेक्ट केला, तर उद्या ते एवढंही सांगतील की तुमच्या डेटानुसार समग्र माहिती ओळख झालेली नाही. एकाच शब्दामध्ये आपला डेटा बाजूला राहील. बरं, दुसरी गोष्ट की बऱ्याचशा प्राथमिक शाळांच्या लोकांनी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुद्धा प्रस्ताव दाखल करायचे राहून गेलेले आहेत आणखी. येस सर. कारण माध्यमिकच्या शिक्षक संघटना आपल्या तत्पर आहेत, ते झालंय. आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्याला भेटून गेलंय. पण खाजगी अनुदानित शिक्षण संस्थांच्या ज्या काही प्रायमरी शाळा आहेत त्यांना सक्तीने, बहुधा प्रायमरी शाळांना सक्तीने एनपीएस डीसीपीएस वरात काढून शासन मोकळं झालंय. आणि त्या बऱ्याचशा बिचाऱ्यांनी त्याची माहिती न्यायालयाच्या आदेशानुसार घेतलेली नाही. त्याच्यामुळे डेटा आपल्याला राज्य सरकार म्हणजे प्रशिक्षण अधिकारी द्यावा, त्यांच्या सहीशी निश्चित प्रमाणित द्यावा, अधिभाराचं कॅल्क्युलेशन त्यांनी आपल्याला सांगावं. जर ते रास्त असेल तर त्याच्यामध्ये पर्याय काढावा, आणि जर त्याच्यामध्ये जर दुरुस्त्या करणं गरजेचं असेल तात्काळ दुरुस्त करून वंचितांना लवकरात लवकर पेन्शन प्रायोरिटीने द्यावी. सेवानिवृत्त बांधव आपल्या खूप वाईट अवस्था आहे आपल्या सेवानिवृत्त बांधवांची, आणि यांनी वोट दिले हो, आता ते वोटर नाही राहिले. गरज संपलाय, आता कोण बघेल त्यांच्याकडे. आणि हे आपण सुद्धा लक्षात घ्यावं, आपण पण 2, 3, 4, 5 वर्षाचे वोटर आहोत. यांचं कॅल्क्युलेशन सुद्धा आहे. 26,000पैकी सेवानिवृत्त किती आहेत ते वोटर नाहीत. येणाऱ्या निवडणुकीपर्यंत सेवानिवृत्त किती होणार आहेत ते वोटर नाहीत. राहिले किती जिल्ह्यामध्ये विभागलेले, किती मतदारसंघामध्ये विभागलेले, मग आपल्या मतदारसंघामध्ये ते किती आहेत. हे खाजगीमध्ये बेजा करताना यांच्या प्रत्यक्ष चर्चासत्रामध्ये मी उपस्थित राहिलेलो माणूस आहे. त्यामुळे काही कोणावरती विसंबून राहू नका. शासनाला पकडूया, शासनाकडून अधिकृत माहिती घेऊया, आणि आपण आपल्या शिक्षण मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय आणि अर्थमंत्री महोदय यांच्याकडे आपण प्रयत्न करूया. आपला मार्ग सर बरोबर आहे भास्करराव, आपण तसंच करूया. पण या निमित्ताने ना आपण डेटा मिळवूयाच या मताशी मी ठाम आहे. आपल्याला जो मिळेल त्यांच्याकडून देतीलही ते, पण 26,000चा मिक्स मिळणार आहे आपल्याला. आपला स्वतंत्र डेटा नाहीच मिळणार आपल्याला, तो मिक्स मिळेल. त्यातून आपल्याला शोधावं लागेल. पण त्यासाठी आपल्याला आपलं जे टायटल आहे ना त्या अनुषंगाने या निमित्ताने लेट येईल डेटा, पण आपल्याला आपलं डेटा फाईल बनवावंच लागेल. अशा मताशी मी ठामच आहे सर, भले तो लेट का असे ना. ठीक आहे, आपण करूया सर. आपल्याला जेवढा ऍक्युरेट जमवता येते तेवढा आपण कलेक्ट करूया. या निमित्ताने ते होईल. पॉसिबल ऍज आपण डेटा कव्हर करण्याचा प्रयत्न करू आपण. चालेल, काहीतरी आपल्याकडे असेल सर, अगदी तुमच्या मताशी. आता चर्चा इतकी सुंदर झाली. तुम्ही जे विचार मांडले ना देशमुख सर, अतिशय तळमळीने आणि मार्मिक विचार होते सगळे. खूपच सुंदर बोललात तुम्ही, खूप भावलंय आम्हाला ते. आणि त्या पद्धतीने आपण तुम्ही जे म्हटले ना आपलं रजिस्ट्रेशन असो नसो आपल्याला डेटा त्यांना द्यावा लागेल, हे अत्यंत 100% सत्य आणि खूपच पटलं सगळ्यांना. फक्त आता आपण अध्यक्षांच्या मार्गदर्शनातून पुढचं नियोजन करूया, काय करायचं कसं करायचं, किती सगळ्यांना बोलवायचं. नमस्कार सर्वांना. हा, मला थोडा उशीर झाला त्याबद्दल मी सर्वांची पहिले दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. याच्यात मध्ये मला एकच अनुषंगिक बाबीनं बोलायचं आहे की आपण जो डेटा मागणार आहोत आयुक्तांकडे तो आपण निश्चितपणे मागू, याच्यात काही दुमत नाही. आणि तो डेटा आपल्याला आयुक्त साहेब देतीलही. आणि तो डेटा असा असेल की त्या समितीचा अहवाल ऑलरेडी सबमिट झाला आहे अशी माझी माहिती आहे. म्हणजे जी समिती स्थापन झाली होती त्या समितीनं असा एक ठराव घेतला की सम्यक विचार समितीमध्ये यापूर्वी सर्वांचा विचार करण्यात आलेला होता, आणि त्याच अनुषंगानं सर्वांचा विचार करून 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे नियुक्त होते त्या सर्वांचाच विचार त्या समितीनं पुन्हा एक वार केला, आणि त्यांनी तो अहवाल सादर केलेला आहे. त्याच्यात आकडेवारी स्पष्ट आहे. आता या अनुषंगानं बोलताना मला एवढंच म्हणता येते की आता शासनानं मागच्या वेळेस जेव्हा 20% अनुदान वाढ केली आपल्या टप्पा अनुदानित बांधवांना, तेव्हा त्यांनी जवळपास 1150 कोटी रुपये दिले. 1250 का 1150, आता फिगर मला आठवत नाहीये, पण ते दिले. आनंदाची गोष्ट 1160 आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी ते दिले त्याबद्दल, कारण त्यांना ते देणंही गरजेचं होतं.
त्याच अनुषंगाने यावर्षी त्यांनी 970 कोटी रुपयाची वाढ दिली, 20%. ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला काही त्याच्यात दुमत नाही, त्यांना दिली पाहिजे. पण आता जर विचार केला तर 24-25चा त्यांच्याच डेटानुसार जो समितीने रिपोर्ट दिलाय त्यानुसार, ज्यामध्ये 2021 पासून ते 2025-26 पर्यंत आपल्या सेवानिवृत्त बांधवांचा विचार केला आहे, त्यानुसार जवळपास 3,500 बांधव सेवानिवृत्त होतील. यामध्ये 2021 पूर्वी निवृत्त झालेली म्हणजे 18 पासून साधारणतः आपले बांधव निवृत्त होत आहेत. 18, 19, 20 हे 3 वर्षाचे बांधव या समितीच्या अहवालात म्हणजे जमेस धरलेले नाहीत. तर या जमेस धरलेल्या बांधवांव्यतिरिक्त 3,500 साधारणतः 3-3,500 संख्या होईल आणि यांना लागणार आहेत केवळ 543 कोटी. म्हणजे आपण 970 कोटी देऊ शकतो, आपण 1160 कोटी देऊ शकतो, तर आपण 543 कोटी नक्की देऊ शकतो असं मला वाटतं. फार मोठी रक्कम नाहीये ती 543 कोटी. आणि मग अशा पद्धतीनं थोडं वाढत जाणार आहे निश्चितपणे. जशी जशी रिटायरमेंट येईल तशी तशी ते वाढत जाणार आहे. हा एक मुद्दा. आता नंबर 2 मुद्दा असा आहे आपल्या समोर की आपण वारंवार सगळेजण म्हणतो की आपली सर्वोच्च न्यायालयात याचिका आहे आणि त्या याचिकेची आपण सर्वजण वाट बघत असतो. त्या याचिकेच्या अनुषंगानं जे आपल्याला काम करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या दरम्यान जो उरलेला वेळ आहे त्या वेळेतून काही वे आउट निघतो का, काही प्रश्न सुटतात का हे बघत आहोत. आता दुसरा एक नवीन मार्ग आपल्या समोर आता आलता की 27 फेब्रुवारी 2025च्या निकालानुसार जे अर्धवेळ आणि 100% अनुदानावरचे लोक होते त्यांनी ते प्रस्ताव दाखल केले, इतरांनी दाखल केले, त्यांनाही मिळावी पेन्शन हाच आपला पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. आपण काय कोणाला पेन्शन नका देऊ या मताचे नाहीतच. सगळ्यांनी दाखल केला. ज्यांनी दाखल केला त्यांची माझी माहिती अशी आहे, अर्थात माझ्याकडे पूर्ण वेळ जे शिक्षक आहेत त्यांची पेन्शन संदर्भात माहिती नाही, पण माझ्याकडे जो एक कागद प्राप्त झालेला आहे त्याच्यानुसार अर्धवेळ ग्रंथपालाने आपला प्रस्ताव जो दाखल केला एजी नागपूरकडं किंवा एजी मुंबईकडं, त्याच्यामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की त्यांनी प्रस्तावामध्ये त्रुटी काढत असताना असं सांगितलंय की आपण आपल्या प्रस्तावाची छाननी माननीय शिक्षण उपसंचालकांमार्फत करावी आणि त्यांची या आदेशाबाबत मान्यता घ्यावी. जसं की 27 फेब्रुवारी 2025च्या निकालपत्रात कोर्टानं निर्देश दिले होते की जर एकदा स्क्रुटनिंग केली, छाननी केली माननीय शिक्षण उपसंचालकांनी, तर महालेखापाल एजी कार्यालयानं या संदर्भात पुन्हा कोणतीही छाननी किंवा त्रुटी करायची नाही. अर्थात यासाठी कालमर्यादा दिली आहे 30 सप्टेंबर 2025. म्हणजे या सर्वांची जी स्क्रुटनिंग होणार आहे ती 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची वेळ आहे. आता त्यापूर्वीच आताच एक माननीय 2 माजी आमदारांचा व्हिडिओ फिरत होता, मी तोही ऐकला. त्यांच्यानुसार ते म्हणतात की 5-6 ऑगस्टला का सप्टेंबर म्हणले की ऑगस्ट म्हणले वाटतं, 5-6 ऑगस्टला आपल्याला न्यायालयाचा निर्णय किंवा न्यायालयासाठी सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. तर या बाबी सुद्धा आपलं बारीक लक्ष आहे. या न्यायालयाच्या सुनावणीमध्ये सुद्धा आपण प्रकर्षानं त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते तिथं प्रत्यक्ष गेले होते. त्यानुसार जर 5-6 ऑगस्टला सुनावणी होणार असेल तर आपली सुनावणी केवळ 10-15 दिवसावर आलेली असं गृहीत धरू. अर्थात अशी सुनावणी 10-15 दिवसापासून आम्ही दिल्लीला चक्रा मारून बरेचदा दिल्लीला जाऊन काही फायनल हिअरिंग झालेली नाही. म्हणून मागच्या साधारणतः 1-1.5 वर्षापासून आम्ही सुनावणी ऑनलाईन बघता येते म्हणून ऑनलाईन ऐकलेली आहे. तर विषय तो नाही. विषय असा आहे की आपल्याला जी सुनावणी झाली आणि सुरू झाली तर त्याची आपण त्याला बाइंडिंग राहणार आहोत. त्या सुनावणीला आपण बाइंडिंग राहणार आहोत. कारण जो निकाल नागपूर खंडपीठामध्ये दिला होता होमराज हंसराज बिसेनच्या केसमध्ये, त्याला चॅलेंज नागपूरच्या काही लोकांनी केलंय आणि जो निकाल लार्जर बेंचनं दिला होता त्याला चॅलेंज काही लोकांनी केलंय. म्हणजे दोन्ही निकाल आहेत तिथं. पण या अनुषंगानं तुषार महाजन साहेबांसोबत चर्चा करताना शिरोळकर सर होते, भास्कर देशमुख सर होते, आपले संजय राव होते. आम्ही सगळेजण बोलत असताना त्यांनी आम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगितली होती की ऑगस्ट महिन्यातला निकाल बघा. बरोबर ना शिरोळकर सर? ऑगस्ट महिन्यातला एक निकाल आहे, त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला
100% वाल्यांना पेन्शन देत नाही आहोत. पण जोपर्यंत मला जशी माहिती आहे त्यानुसार त्या ऑगस्टच्या निकालाचा जो संदर्भ त्यांनी दिला आहे तो आपल्यासाठी गैरलागू आहे असं माझं मत आहे. जर या संदर्भात बैठक झाली असती तर मी निश्चितपणे ते दाखवून दिलं असतं की लार्जर बेंचचा निकाल आणि ऑगस्ट महिन्यातला निकाल यामध्ये निश्चितपणे तफावत आहे. असो, या महत्वपूर्ण गोष्टी आपण चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतो. अजय पाटील सरांचाही मला काल परवा फोन आला होता, आमची दोघांची चर्चा झाली. त्यामध्ये पण मी म्हणलं की सर आपल्या हातात जे आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. शिरोळकर सरांनी आणि सहकार्यांनी आंदोलन केलं. आंदोलनामध्ये आपल्याला एक वेआउट मिळाला की माननीय शिक्षण मंत्री म्हणले की तुम्ही तिथं जाऊन बोला. आपण त्यांना निश्चितपणे समितीच्या अनुषंगाने असं म्हणू शकतो की आपण जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये सर्वंकष सगळ्यांना पेन्शन द्यावी असं म्हणलेलं आहे. याबद्दल आमचं काहीही दुमत नाही. परंतु मला या ठिकाणी हे नमूद करावं वाटतं आता की इतके दिवस तो आर्थिक बाब महत्वाची आहे असं म्हणून तो जे पेन्शन टाळत होते ती आर्थिक बाबीचा मुद्दा हा उगा आपल्याला बोलण्यासाठी होता असं माझं मत आहे. कारण सरकार जर 970 कोटी रुपये देऊ शकत असेल, 1160 कोटी रुपये देऊ शकत असेल टप्पावाढीसाठी म्हणतोय मी, तर आपल्यासाठी 543 कोटी फार मोठी रक्कम आहे असं मला नाही वाटत. म्हणजे सरकारच्या मनात आल्यावर ते निश्चितपणे ते देऊ शकतात. म्हणून आपल्याला प्रयत्न काय करायचा आहे की आपल्याला सरकारला हे दर्शवून देणं गरजेचं आहे की रक्कमच मुळात कमी आहे. रक्कमचं कॅल्क्युलेशन फार मोठं झाल्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे. 2059 पर्यंत त्याचं कॅल्क्युलेशन आहे आणि त्याच्यामुळं ही रक्कम वाढलेली आहे. ही जर बाब आपण संबंधित यांना पटवून दिली आणि त्यांना आपण त्या अनुषंगाने विनंती करू की तुम्हाला फारच याच्यात काही महत्वाचं वाटत असेल की ही आमच्या शासन निर्णयानुसार अंशतः अनुदानावर जे आले त्यांच्यासाठी समिती आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही 2 भाग करा. त्याच्यात जे अंशतः अनुदानित आहेत त्यांचा एक वेगळा आकडा द्या आणि जे विना अनुदानित आहेत त्यांचा एक वेगळा आकडा द्या. आमचं असं नाही म्हणणं आमचेच ते बांधव आहेत आम्ही त्यांना सोडू इच्छित नाही, पुन्हा एकदा स्पष्ट करतो. परंतु जर तुम्हाला पैशापायीच म्हणत असताल तुम्ही तर ते द्या आणि त्या पलीकडे जाऊन आपलं म्हणणं आहे. आपण तर वारंवार मागणी केली, निकम सर, शिरोळकर सर सगळ्यांनी आपण मागणी केलेली आहे की जे सेवानिवृत्त झाले त्याला आधी द्या. आणि मी या अनुषंगाने इथे एक बाब स्पष्ट करतो, ही बाबाला मला तुम्ही सगळ्यांनी यावर थोडा विचार करून आपण नंतर 8 दिवसांना परत बसू. वारंवार फायनल हिअरिंग आहे असं आपल्याला सांगण्यात येते. फायनल हिअरिंग साठी गेले, रजिस्ट्रारकडे गेले, हे केलं ते केलं. या बाबीत कोणीही काही करायला तयार आहे की नाही आहे, की प्रयत्न करायलेत की नाही करायलेत, या बाबतीबद्दल आपल्याला सगळ्यांना काय वाटायचं नाही वाटायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु आताच देशमुख सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सेवानिवृत्त बांधवांची अवस्था बिकट आहे. एकदा दोनदा आपण प्रयत्न करून बघू. जे आपले सहकारी त्या केसच्या संदर्भात प्रयत्न करत असते देव कार्यामध्ये त्यांना या यश येऊ. हा बोला. टीव्ही सर आवाज येतोय तुमचा, माईक बंद करा. आवाज येतो, माईक बंद करा बाकीचे. हा बोला दानोकर सर. मला एक म्हणायचं आहे की या अनुषंगाने जर पुढच्या 30 सप्टेंबर पर्यंत आपण आपल्यालाही हायकोर्टानं स्क्रुटनिंगची परवानगी दिलेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये ते म्हणतायत की हिअरिंग लागणार आहे. लागली तर अतिउत्तम आहे. जर ऑगस्ट महिन्यामध्ये हिअरिंग लागली आणि काही कारणानं पुढे नाही गेली सप्टेंबर महिन्यापर्यंत तर आपल्याला जर ती पुढे गेली तर समजून घ्या फक्त सप्टेंबर महिन्यातच सुनावणी होऊ शकेल. त्याचं कारण असं आहे की परत ऑक्टोबर मध्ये आपल्याला दिवाळी आहे. दिवाळी व्हॅकेशन्स हे सुप्रीम कोर्टाला सुद्धा असतात. म्हणून जर निर्णय लागायचा असेल तर ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 2च महिने आपल्याकडे आहेत. पुन्हा नाही तर ऑक्टोबर मध्ये दिवाळी व्हॅकेशन सुरू होतील, परत ती सुनावणी थांबेल आणि परत नोव्हेंबर महिन्यामध्ये जाईल. तर असं तो कायदेशीर मुद्दा आहे, तो आपल्याला त्या बाबतीत थांबावा लागेल. परंतु आपण एक 2-3 मुद्दे आयुक्तांसमोर ठामपणे जाऊ शकतो. नंबर 1 की आमच्या हायकोर्टाच्या 27 फेब्रुवारी 2025च्या निकालपत्राचं छाननीबाबतचं आपलं जे धोरण मान्य उच्च न्यायालयानं दिलं
त्याची आपण याचा सगळा आढावा घेण्यात यावा आणि आमची छाननी होती की नाही याबाबत आपण माननीय शिक्षण उपसंचालकांना त्याचे निर्देश द्यावेत, जेणेकरून सेवानिवृत्तांचे प्रश्न सुटतील. नंबर 2, ग्रॅच्युटीचा जो मुद्दा आहे, बऱ्याच लोकांना आपण ग्रॅच्युटी बाबत फार मोठी काय म्हणतात महाराष्ट्रभरात जागृती केली, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना ग्रॅच्युटी मिळत आहे. आणि मला बऱ्याच जणांचे फोन आले की सर तुम्ही हे ग्रॅच्युटीचं जे पहिल्यापासून सांगत होते ते आता आम्हाला मिळायला लागली आहे. आम्हाला म्हणजे बुडत्याला काडीचा आधार म्हणल्यासारखं ते त्यांना 3 लाख, 3.5 लाख, 4 लाख, 4.5 लाख काहीतरी पैसे भेटतायत. काही ठिकाणी भेटत होती म्हणजे फक्त बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात, दुसरीकडे कुठे नव्हती. अर्थात त्या ग्रॅच्युटी बाबतही आपलं मत असं आहे की ती आपल्या डेट ऑफ जॉईनिंग पासून दिली पाहिजे, पण ते 100% पासून देत आहेत. ठीक आहे, पण ज्यांना भेटते त्यांना ती आपण देण्यासाठी सहकार्य करू, भेटण्यासाठी प्रयत्न करत राहू. आणि तिसरा जो मुद्दा आहे की ते आता माननीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्याला सांगितले की तुम्ही तुमचं मत तिथं जाऊन मांडा, तर तिथं मांडताना आपण आयुक्तांकडे शक्य झाल्यास सर्वच जण येण्याचा प्रयत्न करा, तिथं मत मांडू. जर नाही मत मांडता आलं तर त्या संदर्भात आपण एक बैठक आधी घेऊ आणि बैठकीत काय मांडायचंय हे आज आपण जसं ठरवलंय तसं आपण निश्चितपणे मांडू की बा आमचा मुद्दा एवढाच आहे की हे जे कर्मचारी आहे 970 कोटी रुपये शासन देत आहे त्याबद्दल त्याचं अभिनंदन. आमचे पण कर्मचारी निवृत्त, आता 21 ला निवृत्त झाला माणूस, कोणी 20 ला झाला, कोणी 20 ला झालेला तर तो यादीतच नाहीये, त्या म्हणजे ते काउंटिंग मध्येच घेतलेलं नाही आपण. ही बाब सुद्धा आपण त्यांच्या निदर्शनाला आणून द्यायला पाहिजे की या समितीमध्ये 18, 19, 20 सालात जे सेवानिवृत्त झाले त्यांची गणना करण्यात आलेली नाहीये, त्यांची सुद्धा गणना करण्यात यावी. नंबर 2, जर गणना तुम्हाला पुन्हा पूर्णांशानं करायची असेल समितीच्या बाबतीत तर आमचं असं म्हणणं आहे की 543 कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे. पुढच्या वर्षी वाढतील ते, कारण निवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. मग आता हे 970 कोटी रुपये जसे दिले तुम्ही ते पुढच्या वर्षी पण लोकांना ते पगार मिळणारच आहे ना त्या टप्पेवारीत. मग पुढच्या वर्षी सरकारला ते आर्थिक प्रयोजन करावंच लागणार आहे. तसं आपले लोक जर पुढचे रिटायर झाले तर त्यांनाही ते द्यावंच लागणार आहे. त्याच्यामुळे या बाबी सरकारशी निगडीत असल्यामुळं आपण तो आयुक्तांकडे पाठपुरावा निश्चितपणे करू. हळूहळू चालू आहे, पण आपलं काम चालू आहे, सर्व स्तरावर चालू आहे, सगळ्यांच्या सखोल चर्चेनंतर चालू आहे. इथं आपल्या सगळ्यांच्या वैचारिक घुसळीतून आपण एक चांगलं संघटन चांगलं कामाची पद्धत चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपलं कोणाशी भांडण नाही आणि कोणी त्याबद्दल गैरसमज करण्याचे पण प्रयत्न केले. मी शिरोडकर सरांची आमची चर्चा झाली, एवढं सर आपण आपलं काम करत राहायचंय, आपल्याला कोणाबद्दल काही दुमत व्यक्त करायचं नाही. आता राहिला प्रश्न आपल्याला काय करायचं याचा, तर मला वाटतं की आपण 15 दिवस एक वाट बघावी, ऑगस्ट महिन्यात आपली खरंच होती की नाही बघावं. त्याच्यानंतर आपण सगळेजण कार्यकारिणीचे सदस्य ऍक्च्युअल फिजिकली एका ठिकाणी भेटू. त्या दृष्टीनं माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. जर 15 ऑगस्ट म्हणजे 5-6 ऑगस्टला जर आपल्या फायनल हिअरिंग सुरू नाही झाली तर आपण आपल्या त्या प्लॅनवर एक एक्झिक्युशन करू, सगळेजण मिळून चर्चा करू, ऍक्च्युअल फिजिकली बसू आपण. म्हणजे एका ठिकाणी आपण एक शनिवार रविवारी ऍक्च्युअल आपण सगळेजण बसू आणि आपल्या या प्रकरणाला नव्या पद्धतीनं काही प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण करू शकतो का याचा विचार करू. पण ती गोष्ट आपण प्रत्यक्ष केस लागल्यानंतर केसमध्ये काय होते हे बघितल्यानंतर ठरवू. याबद्दल कोणाला काही माहिती वगैरे विचारायची असेल, नवीन असेल तर त्यांनी मला आवर्जून सांगावी, कारण मी उशिरा लेट जॉईन झालो होतो. तर आता पुण्यालाच 2-3 दिवसात जमावच लागेल, तिथेच बसून घ्यायचं.